सण असो वा अचानक आलेले पाहुणे, गोड काय करायचं हा प्रश्न नेहमीच पडतो. अशा वेळी झटपट सिक्रेट लाडू रेसिपी तुमच्या नक्कीच उपयोगी पडेल. गोड खायची इच्छा आहे, पण गॅस समोर तासभर उभं राहून पीठ भाजायला कंटाळा आलाय. ना पीठ भाजायची कटकट, ना पाकाची भीती. अगदी मऊ, जिभेवर टाकताच विरघळणारे आणि तोंडाला पाणी आणणारे झटपट लाडू. मी अंजली टेस्टी मेनूमध्ये तुमचं स्वागत करते. सर्वात आधी कढई ठेवायची आहे गॅसवर. त्यामध्ये अगदी थोडंसं तूप टाकायचं आणि मखाने आपल्याला खमंग सुगंध येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे. जे मखाने वापरणार आहे ते जर व्यवस्थित क्रिस्पी असतील तर इथे भाजायची पण गरज पडत नाही. इथे मखाने व्यवस्थित आपले भाजून झालेले आहे. ते एका प्लेटमध्ये आधी ट्रान्सफर करून घेऊया. इथे मिक्स ड्रायफ्रूट वापरत आहे. तुम्हाला जे टाकायचे आहे ते ड्रायफ्रूट तुम्ही इथे वापरू शकता. इथे अगदी पॅनमध्ये थोडंसं तूप टाकायचं, त्यानंतर ड्रायफ्रूट टाकायचे आणि ड्रायफ्रूटही आपल्याला खमंग सुगंध येईपर्यंत आणि व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट भाजल्याने लाडवाला एक खमंग सुगंध येतो आणि चवही खूप छान येते. आता ड्रायफ्रूट पण आपण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. त्यानंतर जे मखाने आहे ते थंड करून घेतले आणि मखाने इथे गार झाल्यावरच आपल्याला त्याची पावडर करायची आहे आणि असे क्रिस्पी एकदम मखाने पाहिजे, म्हणजे त्याची पावडर तयार करायला आपल्याला सोपी जाते. मखाने आता आपण मिक्सरला वाटून घेऊया आणि जेवढी फाईन पावडर करता येईल तेवढी वाटायची. त्याच स्पॉटमध्ये मिक्स ड्रायफ्रूट आपल्याला जाडसर भरडून घ्यायचे आहे. एकदम बारीक पेस्ट नाही करायची, म्हणजे ड्रायफ्रूट आपल्याला लाडूमध्ये लागले पाहिजे या पद्धतीने. त्यानंतर मी जे फुटाणे राहतात त्या फुटाण्याचे मी साल काढून घेतले आणि साल काढण्यासाठी फुटाणे कपड्यामध्ये टाकायचे आणि त्याला हाताने घासून साल काढून घ्यायचे आणि कपड्यातील फुटाणे एखाद्या ताटामध्ये किंवा सुपामध्ये टाकून पाखडून घ्यायचे. या पद्धतीने साल काढायचे. आता हेच फुटाणे आपल्याला मिक्सरला एकदम फाईन पावडर आपल्याला त्याची करून घ्यायची आहे आणि मिक्सरला इझिली वाटल्या जातात ते, कावर की ते भाजलेले असल्यामुळे आणि क्रिस्पी राहतात त्यामुळे. आणि ही पावडर जर तुम्हाला थोडीशी जाडसर वाटत असेल, त्यामध्ये कण वगैरे वाटत असेल तर तुम्ही ही पावडर चाळून घेतली तरी पण चालते, म्हणजे त्यातील कण वगैरे निघून जातील. ज्यामध्ये ड्रायफ्रूट भाजून घेतले होते तीच पॅन मी घेतलेली आहे. त्यामध्ये आता फुटाण्याची मी इथे छान फाईन पावडर करून घेतलेली आहे. आता ती टाकायची आहे इथे आपल्याला आणि पावडर केल्यावर फुटाण्याची पावडर 1 कप झालेली आहे आणि आपले फुटाणे पण 1च कप होते. आता ड्रायफ्रूटची पावडर टाकायची इथे, नंतर मखाना पावडर टाकायची आणि पावडर केल्यावर काय प्रमाण लागतं लाडवाला मी ते पण कमेंट्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्या. त्यानंतर मी इथे तगार टाकलेली आहे आणि ही तगार कॅरेमेलाइज तगार मी बनवलेली आहे आणि ही थोडीशी जाडसर असते तर ती लाडवामध्ये खूप छान लागते. त्यानंतर रोस्ट केलेले पंपकिन सीड्स टाकले आहे. थोडीशी विलायची पावडर टाकायची आणि जायफळ टाकायचं. जायफळ इथे आवर्जून टाकायचं, त्याने लाडवाला एक छान सुगंध आणि टेस्टही खूप मस्त येते. आता हे सर्व आपल्याला चमच्याने आधी मिक्स करून घेऊया, काबर की जे खाली तूप आहे कढईमध्ये ते थोडंसं गरम आहे, त्यासाठी हे व्यवस्थित आता चमच्याने मिक्स करून घेऊ. आणि हे लाडू तयार करायला अगदी कमी तूप लागतं, म्हणजे 3 ते 4 टेबलस्पून इथे आपल्याला तूप लागतं, त्याच्यापेक्षा जास्त इथे तूप लागत नाही. आता मी इथे 3 टेबलस्पून तूप गरम करून घेतलं, त्यातलं अर्ध तूप मी आधी टाकून घेते. एकदम आपल्याला तूप नाही टाकायचं आणि बाकीचं तूप आपण नंतर टाकून घेऊया. आता हे तूप थोडंसं गरम आहे तर त्यासाठी चमच्यानेच आधी मिक्स करून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला हाताने मिक्स करायचं आहे आणि नंतर आपल्याला हातानेच ते मिक्स करायचं. हाताने ते व्यवस्थित मिक्स होतं आणि सर्व जे जिन्नस आहेत ते एकजीव होतात छान. आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये जे उरलेलं तूप आहे ते पण आपण टाकून घेऊया आणि तूप टाकल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला 1 ते 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे हे जे पीठ आहे या पिठाचा रंग थोडासा चेंज होतो एवढं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारे हे लाडू इतके मस्त लागतात, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता याच पद्धतीने आपण बाकीचे पण लाडू तयार करून घेऊया आणि लाडू बांधायलाही खूप मेहनत लागत नाही, अगदी पटकन हे लाडू बांधल्या जातात. आता इथे सर्व लाडू आपले तयार झालेले आहे. हे झटपट लाडू इतके पौष्टिक आहे आणि आपण घरी बनवले आहे तर त्यामध्ये काय साहित्य टाकलं हे आपल्याला माहिती आहे, तर त्यासाठी हेल्दी पण आहे.
आता हे लाडू आपण गार्निश करून घेऊया. पिस्ता आणि केसरनी तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे लाडू गार्निश करू शकता. तुम्ही एक लाडू खायच्या ऐवजी 2 लाडू जरी खाल्ले तरी हे हेल्दी लाडू आहेत आणि इतके मस्त तयार होतात. हे बघा, आपण फोडून पण बघितलाय. इतका छान हा लाडू तयार होतो. आवर्जून सांगते की ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, रेसिपीला शेअर करायला विसरू नका.